नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला बौद्धिक जोर देत राहते असं मला वाटतं. मग मी थोडंसं विषयांतर करते आज, की आपण आतापर्यंत आंबे कुणी कुणी अक्षय तृतीयेला सुरुवात करतं आंब्यांची. पण कुणी कुणी आंबे बरेच खाऊन झालेत लोकांचे, कारण मार्केटला आंबा कधीचाच आलेला आहे आणि कुणाकुणाला राहवत नाही. अरे, अक्षय तृतीयेपर्यंत कोण थांबेल? चला आणू आणि आपण आंबा खायला सुरुवात करू, असं ते म्हणतात. मग त्यातलीच एक मी तुम्हाला नवीन ट्रिक सांगणार आहे. त्यातली एक गंमत सांगणार आहे. आंबे तुम्ही खाऊन घेतले, पण एक मजा अशी आहे, की आम के आम गुठलियों के दाम. मी तुम्हाला एक नवीन आयडिया सांगणार आहे. तशी आहे जुनीच ही, पण लोक मध्ये विसरले सगळं. विस्मरणातल्या गोष्टी मी तुम्हाला जे म्हणते ते हेच, की लोक मध्ये मध्ये विसरत जातात. त्याला रिमाइंड कोणीतरी करायला हवं असतं आणि ते काम मी घेतलेलं आहे. मला आवडतं. परत परत त्याच त्याच गोष्टी करायला आवडतात आणि जुनं मी सोडत नाही. कारण जुनं ते सोनं आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपला संसार आपणच उभा करत करत आणलेला असतो. त्याला प्रगत करणं, प्रगल्भ करणं ही आपलीच जबाबदारी असते, कुठल्याही स्त्रीची. केवळ इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असली की सगळं होऊ शकतं आणि मनी मॅनेजमेंट तर आहेच, पण टाइम मॅनेजमेंट सुद्धा मोठा वाटा आहे ह्याच्यामध्ये, आपल्या संसाराच्या यशामध्ये. हा, तो आम के आम गुठलियों के दाम, मी हे जे तुम्हाला म्हण म्हटली, ती अशी म्हटली की आपण आंबे खाऊन घेतले, पण त्याच्या कोळी तुम्ही फेकू नका बरं. त्याच्या कोळी वाळवून ठेवा. बरं, आता नसतील आंबे आणले तर अक्षय तृतीयेला हमखास आंबे तुमच्याकडे येणार आणि मग त्यानंतर तुम्ही अजून 2 महिने तरी आंबे खाणारच आहात. मग ते आंब्याच्या कोळी वाळवून ठेवा आणि वाळवल्यावरती त्या फोडायच्या. त्याच्या आतमध्ये एक एवढं मगज निघतो फणसाच्या बियांसारखा. तो असा स्ट्रॉंग असतो. त्या घ्यायच्या आणि त्या बारीक बारीक कापायच्या. अगदी आपलं काय शिंगाडा असतो ना, तसं ते ठिसूळ असतं बघा आणि थोडं पिठूळ पिठूळ असतं. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि डिवॉर्मिंग करायची ताकद असते. ते तुम्ही थोडी जरी तुकडा त्याचा तोंडात ठेवला आंब्याच्या कोळीचा, तर पोटातले किडे मरतात. तर मग लहान मुलांना किती चांगलं आहे. आणि किडे मेले की मग भूक लागते मुलांना, रक्त शुद्ध होतं, पचनशक्ती वाढते. केवळ एका किड्यामुळे किती त्रास चालू होतो मुलांना आणि मोठ्यांना पण असतोच. मधून मधून डिवॉर्मिंग करावंच लागतं. सगळ्यांनाच, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर या आंब्याच्या कोळीचं मी फोडल्यानंतर ते आंब्याची कोय घ्यायची आणि अडकित्त्याने, आता आजकाल अडकित्ता नसेल कोणाकडे तर चाकूनी बारीक बारीक पीसेस करायचे, त्याचे तुकडे म्हणजे स्लाइस. फिंगर चिप्स सारखे जितके तुम्हाला बारीक आवडतील तितके बारीक बारीक करायचे आणि स्वच्छ थोडे धुवून घ्यायचे आणि 3 दिवस त्याला लिंबू रसामध्ये भिजवायचं. तेव्हा त्याच्यामध्ये थोडं काळं मीठ, थोडी सुंठ पावडर आणि थोडंसं जिरं आणि थोडं मीठ जरा जास्त टाकायचं. आणि तुम्हाला हे जर काहीही करायचं नसेल तर फक्त लिंबाचा रस टाकायचा आणि थोडं मीठ, आपलं साधं मीठ टाकायचं आणि 3 दिवस त्याला झाकून ठेवायचं त्या कोळीच्या तुकड्यांना. आणि मग 2-3 दिवसांनी ते तिसऱ्या दिवशी ते काढायचं. तर ते त्यांनी भरपूर थोडं लिंबाचा रस पिलेलाच असतो. खूप नाही टाकायचा, ते भिजेल आणि मुरेल इतकंच त्यात टाकायचंय आपल्याला. आणि मग त्यामुळे तो लिंबाचा रस ते पिल्यामुळे ते थोडेसे आंबूस होतात आणि ते खुसखुशीत होतात. आणि मग ते एका ताटलीमध्ये तुम्ही उन्हात वाळत घालायचे. त्याला खूप कडक ऊन लागते असं पण नाही. साधारण फॅनच्या हवेत सुद्धा ते पटकन वाळतात आणि दुसऱ्या दिवशी ते खायला तयार होतात. आणि ती म्हणजे आपल्या आवळ्याची सुपारी जशी लागते आपल्याला, तशीच ही सुद्धा थोडीशी हलकीशी तुरट लागते, पण लिंबामुळे ती आंबट लागते आणि मिठामुळे ती चवदार लागते. मंडळी, ही आंब्याची सुपारी तुम्ही करून बघा कोळींची. कशी वाटते ती मला सांगा आणि मग मी अजून एखादा असा दुसरा पदार्थ तुमच्या समोर घेऊन येते. तोपर्यंत नमस्कार. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.